आम्ही सगळे कागद बघितले. एकनाथ शिंदे साहेबांची सही अजून कुठल्याही कागदावर आम्हाला काय तिथं दिसलेली नाही. पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामधून एक कुठला तरी आदेश युडीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सहीने तो आदेश काढला गेला होता असं आम्हाला कळतंय. सिडकोने सर्व जे काही विधी व न्याय विभागाचा जो काही अहवाल होता त्याच्या विरोधात म्हणजे सिडकोच्या बाजूली लोकांच्या बाजूली खरं तर अहवाल त्यांनी दिला होता. सिडकोने सांगितलं होतं अशी जमीन आपल्याला देता येत नाही, पण विधी व न्याय विभागाने एक पत्र दिलं होतं त्याच्या विरोधात सिडकोने पत्र दिलं. हे सगळं असताना सुद्धा कुठून ना कुठून तरी प्रेशर होतं. कदाचित ते युडी मिनिस्टर साहेबांकडनंच असेल, पण सही जर कोणाची झाली, कोणाच्या सहीली हा भूखंड त्या बिवळकरांना दिला तर ते सिरसाट होते. त्यामुळे जबाबदार हे सिरसाट आहेत. सिरसाटाने नाव जर एकनाथ शिंदे साहेबांचं घेतलं तर मग आम्ही एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू. विषय एवढाच आहे, कागद जे आमच्याकडे आहेत ते अभ्यास करून मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची ते त्यांनी त्याला ठरवले पाहिजे. पण त्यांच्याकडे अजून कुठला रिस्पॉन्स मिळत नाही. हे जे काही सिटीजन फोरम वाले लोक आहेत ते कोर्टात जायचं म्हणतायत, ते कोर्टात जाणारच आहेत. हे आम्ही सर्वजण सामाजिक दृष्टिकोनातून लढतच आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पदावर जाऊन जर पैसे खात असताल, जर इलेक्शन फंड गोळा करत असताल आणि इथे असणारे भूमिपुत्र तसेच वाढ बघत असतील त्यांच्या 12.5% भूखंडाची, तर हे कुठेतरी अन्याय आहे. म्हणून आम्ही सर्वजण आज सिरसाटांच्या विरोधात, कारण ते चेअरमन होते, त्यांनी सिडकोच्या सर्व अधिकाऱ्यांचे अहवाल ओव्हर रूल करून चेअरमन म्हणून त्यांनी एक जी सही केली होती ती सही ही अन्यायकारक होती आणि बिवलकर परिवाराच्या बाजूली होती आणि इथं असणाऱ्या भूमिपुत्रांच्या विरोधात होती. म्हणून आम्ही त्यांना तिथं टार्गेट करत आहोत.